नमस्कार. एबी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतोय. पंढरपूर नगरपालिकेच्या अनुषंगानं आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक सस्पेन्स होते. उमेदवारी कशी होणार, दुरंगी होणार, तिरंगी होणार, उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार, आणि 3 वाजल्यानंतर ह्या सगळ्या ज्या शंका आहेत त्या सगळ्या शंका समोर आल्यानंतर पंढरपूर नगरपालिकेची जी निवडणूक आहे ती सध्या तरी तिरंगी होईल असं चित्र त्या ठिकाणी दिसून येत आहे. भाजपाकडून ओबीसी कार्ड खेळलं गेलेलं आहे. ओबीसी विरुद्ध मराठा कम्युनिटी अशा पद्धतीचा सेगमेंट घेऊन भाजपा रणनीती घेऊन या निवडणुकीमध्ये पुढे जाणार का, या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं मात्र आज आपण चर्चा करणार आहोत. नेमक्या उमेदवारी कुणाला मिळाला. कालच आपण पाहिलं तर तीर्थक्षेत्र विकास आघाडी करून माजी आमदार भारतनाना भालके स्वर्गीय आमदार आहेत, त्यांच्या सुनबाई प्रणिती भालके यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर परिचारक गटाकडून नेमकं कोण असणार याची उत्सुकता त्या ठिकाणी होती. परिचारक कोणाला उमेदवारी देणार, 3-4 नावं त्या ठिकाणी चर्चेमध्ये होती. त्यामध्ये स्मिता आदटराव होत्या, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर वैशाली वाळुंजकर यांचं नाव समोर येत होतं, आणि लक्ष्मण सिरसट त्यांच्या घरामध्ये अनेक वर्षापासून नगरपालिकेमध्ये नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, अशा अनेक सत्ता त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी होत्या. परिचारकांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नी श्यामल सिरसट यांना उमेदवारी मिळणार का, या सगळ्या शंका होत्या. आणि आज दुपारी भाजपाकडून अधिकृतपणाने त्या ठिकाणी श्यामल सिरसट यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केलेला आहे. विठ्ठल परिवारामध्ये त्या ठिकाणी सुरुवातीचं चित्र होतं, एकत्र आला, मात्र अनेक घडामोडी पडद्याआड त्या ठिकाणी घडल्या. जे आमदार अभिजित पाटील यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दंड ठोकत परिचारकांच्या विरोधात आघाडी उघडलेली होती, ती सगळी एकत्रित मोठ बांधत ही दुरंगी लढत होईल अशा आशयाचं चित्र असताना पडद्याच्या पाठीमागं काय घडलं, सर्वसामान्य मतदारांच्या मध्ये चर्चा आहे. नेमकं काय दबाव तंत्र आलं, मी त्याच्यावरती जास्त विश्लेषण करणार नाही. मात्र जे माजी नगरसेवक आहेत राहुल साबळे यांच्या सौभाग्यवती पत्नी सारिका साबळे यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे, आणि त्यामुळं नगराध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र प्रमुख जी लढत असणार आहे, जे प्रामुख्याने 3 त्या ठिकाणी तिहेरी लढतीचं चित्र आहे ते समोर आलेलं आहे. साधना भोसले यांनी सुद्धा भाजपकडे उमेदवारीचा त्या ठिकाणी मागितलेली होती, मात्र त्यांच्या नावाचा विचार झाला नाही, आणि त्यांनी त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेमधून त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तिथून ते बाहेर तर नागेश काका भोसले यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज भरल्याची माहिती जी आहे ती माहिती मिळते आहे. प्रामुख्यानं पंढरपूर नगरपालिकेमध्ये भाजपानं त्या ठिकाणी स्वबळावरती भाजपाच्या कमळ चिन्हावरतीच त्या ठिकाणी लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, आणि तशा पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. आता पाहणं उत्सुक्याचं आहे, पंढरपूरकर नेमका काय विचार करतात. पंढरपूरकरांना नगराध्यक्ष म्हणून पंढरपूर महाराष्ट्राचंच नव्हे देशातलं तीर्थक्षेत्र आहे. जगातनं देशातून अनेक भाविक पंढरपूरच्या दर्शनासाठी येत असतात, पण पंढरपूरचा जो सामान्य मतदार आहे तो नेमका पंढरपूरच्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कोणाचा स्वीकार करतो. त्या ठिकाणी श्यामल सिरसटांच्या पारड्यात आपलं मतदान टाकतो का भारतनाना भालके यांचं त्या ठिकाणी जे सहानुभूती आहे, प्रणिता भालके ज्या उच्च शिक्षित उमेदवार आहेत त्यांच्या पारड्यामध्ये त्या ठिकाणी मताचं दान टाकून त्या ठिकाणी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तो त्या ठिकाणी बसवतो, की अभिजित पाटलांनी त्या ठिकाणी विठ्ठल परिवर्तन आघाडीकडून, अर्थात अभिजित पाटलांचं यावरती कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही, ते पुढील 2-3 दिवसामध्ये येईल. मात्र ज्या उमेदवार आहेत ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्यांनी सांगितलं आहे त्या माहितीनुसार मी आपल्याला म्हणतो की सारिका साबळे यांच्या रूपाने त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून मतदार राजा नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये मतदान टाकतो, आणि पंढरपूरच्या विकासाचं विजन घेऊन पंढरपूरचं त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून विकास होऊ शकतो असा सक्षम उमेदवार नेमका कोण आहे, मतदार राजा नेमका काय विचार करतो, त्यावरती सगळी गणित अवलंबून असणार आहेत. मात्र अनेक घडामोडी घडल्या. सुरुवातीला वाटत होतं परिचारक विरुद्ध विठ्ठल परिवार अशी दुरंगी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळेल, एकी झाली. मात्र पुन्हा काय झालं, कसं झालं, सविस्तर त्याच्या विश्लेषणामध्ये आपण जाऊ. मात्र आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रामुख्यानं डॉक्टर प्रणिती भालके, श्यामल सिरसट आणि सारिका साबळे यांच्या उमेदवारी झालेल्या आहेत. अनेक प्रभागामध्ये त्या ठिकाणी धुसफूस आहे, कुणाला उमेदवारी मिळाली आहे, कुणाला उमेदवारीचं त्या ठिकाणी मागे घ्यावी लागली आहे. शेवटचा दिवस होता, प्रचंड गर्दी नगरपालिकेच्या आवारामध्ये होती, आणि त्यामध्ये अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पुढच्या 2-3 दिवसामध्ये सुद्धा अनेक घडामोडी त्या ठिकाणी घडू शकतात. विठ्ठल परिवाराची ताकद एकत्रित राहावी म्हणून आणखी काय होऊ शकतं का, उमेदवारी अर्ज माघारी घेईपर्यंत
वेगळ्या घडामोडी घडू शकतात का ते पाहणं औत्सुक्यात असणार आहे. मात्र सध्या तरी पंढरपूर नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही तिरंगी आहे. कोण कोणाच्या बरोबर आहे, अनिल सावंत नेमके कोणाच्या सोबत त्या ठिकाणी थांबतात, आमदार समाधान औताडे त्यांची भूमिका, त्यांचे समर्थक प्रचंड उद्विग्न अवस्थेमध्ये आज नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी मला पाहायला मिळाले. ही खरं तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये दिसून आलेली उद्विग्नता जी आहे ती भविष्यामध्ये नेमक्या कुठेपर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकते आणि त्याचा परिणाम मतपेटीमध्ये होतो का, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी नेमक्या उमेदवारी पडलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून पंढरपूर नेमका काय विचार करतायत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.